अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या घरातील गणरायांसाठी हा विशेष मोगऱ्यांच्या कळ्यांचा हार आपण बनवून घेतलेला आहे. या व्यतिरिक्तही बरेच हार आपण बनवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर समोर मंदारच्या फुलाचा हार देखील आहे, याला रुचकी देखील म्हणतात. ते देखील आपण आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेला आहे गणपतीसाठी हार. त्यानंतर दुर्वा, गुलाबाच्या पाकळ्या, हे मंदारची फुलं आहेत म्हणजेच रुचकीची फुलं, ते आपण गणेशांच्या चरणी अर्पण करणार आहोत. ही मोगऱ्याची फुलं आहेत. त्यानंतर झेंडूच्या फुलांचा हार व दुर्वा देखील आपण अर्पण करून घेत आहोत. तर नुकताच या गणेशांच्या उत्सव मूर्तीचा आपण अभिषेक करून घेतलेला आहे. आता सर्व सेवा आपण गणेशांच्या चरणी अर्पण करून घेत आहोत. त्यानंतर गणेशांची स्तुती करत सर्व मंदारची फुले आपण गणेशांच्या चरणी अर्पण करून घेतली. साक्षात गणेशांच्या मूळ विग्रहावर सर्व सेवा संपन्न झाल्यानंतर गणेशांचं एक आगळं वेगळं तेज स्वतः जाणवत होतं. असं वाटत होतं की साक्षात गणराया आपल्या समोर बसलेले आहेत आणि या छोट्याशा भक्ताकडनं छोटीशी सेवा सादर करून घेत आहेत. त्यानंतर गणरायांना आपण ऊद ओवाळून घेतलेला आहे विधिवतपणे. गणेशांच्या आरतीमध्ये ऊद धूपाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. त्यानंतर गणेशांना पंचारती देखील आपण विधिवतपणे ओवाळून घेतली. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. अगदी मनोभावे आरती करून झाल्यानंतर उजवी प्रदक्षिणा मारून घेतली. अगदी आज गणेशांच्या आरतीमध्ये एक वेगळंच तेज व ऊर्जा जाणवत होती. आरती झाल्यानंतर ओढ लागते ती गणेशांच्या नैवेद्याची म्हणजेच पंचपक्वानांची. तर ही पंचपक्वानांची थाळी आपण गणेशांसाठी ठेवलेली आहे. तर याच्यामध्ये कैरीचं पन्ह, मोदक, त्यानंतर गुलाबजामुन असे काही विशेष पदार्थ आहेत की ज्यामुळे गणेशांना विशेष आनंदाची प्राप्ती होईल. त्यानंतर पानाचा विडा देखील आहे, तुम्ही बघू शकता इथं काढलेला. पानाचा विडा गणेशांना देखील खूप आवडतो. तर हा नैवेद्य आता आपण गणेशांना सोहळ्यामध्ये दाखवून घेतलेला आहे. त्यानंतर गणेशांचं तेजस्वी स्वरूप किती सुंदर दिसत आहे, तुम्ही बघू शकता. हे गणराया, आजच्या तुमच्या सेवेमध्ये माझ्याकडून कळत नकळत काही राहून गेला असेल तर मनापासून मी तुमची क्षमा याचना करतो. मला क्षमा असावी. त्यानंतर गणेशांवर पुष्पवृष्टी करून घेतली आपण.